आज आपण जागदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी आहोत ट्रॉमा केअरमध्ये. ही लक्ष्मीबाई जागदाळे मेडिकल स्टोअर दाखवतोय आणि तत्पूर्वी आपण आणखीन एकदा जागदाळे मामा यांना दाखवतोय मी. दिसतोय का बघा. जागदाळे मामाला विनम्र अभिवादन करून पुनश्च मी एका घोटाळ्याची गोष्ट भाग क्रमांक 14 श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जागदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी आपण आहोत. माझे नाव अजय दिगंबर पवार. आता आजचं विशेष प्रायोजन काय? आजचं विशेष प्रायोजन असं आहे, मी जसं काही दिवसापूर्वी म्हटलो होतो की जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी जे मेडिकल स्टोअर आहे, औषध गोळ्याचं दुकान, ते कशी लूट गोरगरिबाची करतो या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. शिक्षण भरती घोटाळा, महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत गोरगरिबाची लूट, शिक्षक भरतीमध्ये लूट, नियमबाह्य शिक्षक भरती, खूपशे प्रकरणं आहेत. अभ्यास करून येत असतो. या हॉस्पिटल आपल्याकडे 30 औषधं आहेत. कशा कंपनीचे कोण बघतं हे? तुम्ही कोण आहेत? जरा मोठ्यानं बोला की. तुम्ही आणि हे तर प्रशिक्षित वर्ग किती आहे? मेडिकलला मॅनेजर आहे, ते बोलते तुम्हाला. मॅनेजर कुठं आहेत? त्या जुन्या मेडिकलला का? सगळे डी फार्मसी झालेले आहेत का आपल्याकडं? जरा मोठ्यानं बोला की. 4 आणि सगळेच पण जे डॉक्टरांकडून औषधं लिहिली जातात, मग तुमच्याकडून ते रुग्णांना दिली जातात. फार्मासिस्ट आहेत ना, सगळे प्रशिक्षितच आहेत का? तुमच्याकडे PCD औषधं मिळतात का स्टँडर्ड बी मिळतात? जरा थोडं भैया पुढे या की. तुमच्याविषयी माझा काही रोष नाही, काळजी करू नका. उद्या तुमच्या बी घरी आहे, माझ्या बी घरी आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव दिनेश. मोठ्यानं बोला की. दिनेश दत्तात्रय दहिवाते. भैया हे फॅन बंद करता का जरा? मला एक सांगा, आपल्याकडे PCD औषधं आहेत का? PCD स्टँडर्ड आहेत आपल्याकडे. PCD नाही भेटत. नाही ठेवतात. जरा अनेक विचार करा, बाकीच्यांना विचारा. स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे का PCD आहे? स्टँडर्ड आहेत आणि जे काय आहेत ते PCD पण आहेत. PCD आहेत ना? बर. आता विषय माझा आणि तुमचा वैयक्तिक कोणाशी माझा दुश्मनीचा नाही. तुमच्याकडे PCD बी आहे आणि स्टँडर्ड बी आहे. स्टँडर्ड कंपन्या कोणत्या? मी सांगतो चला. आहेत आपल्याकडे. सन फार्मा, आहेत. झायडस, सिप्ला. बर. PCD म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे आता भरपूर ब्रँड आहेत आपल्याकडे. आ? भरपूर ब्रँड आहेत आपल्याकडे. भरपूर आहेत ना? बर. मग असं काही ठिकाणी तुमच्याच मेडिकलचे माझ्याकडे बिल आहेत. पॅरासिटामॉलचं इंजेक्शन जर असेल, PCDचं थोडंसं रेट जे स्टँडर्डचे असतात त्याच प्रकारे पण 3 प्रकारचे रेटमध्ये फरक आहेत. माझ्याकडे बिल आहेत. मग असं का होतं? आता जे आहेत ना, अख्ख्या बार्शीमध्ये तुम्ही बघा, सगळ्यात कमी पॅरासिटामॉल फक्त आपणच देतो. किती रुपयाला? 60 रुपयाला. आणि माझ्याकडे एक चिठ्ठी आहे, 125 रुपयाला बी आहे, 57 रुपयाला बी एक आहे. तेच सांगतोय मी. हा, आता 60 रुपयाला पण आहे, 125ला पण आहे, 130ला पण आहे. पण हेच तुम्ही बार्शीत कुठं पण बघा, आहे की माहिती आहे, बोलतो कुठं पण आहे बार्शीत, कुठं पण बघा, आपल्या इथं सगळ्यात स्वस्त आहे. म्हणजे 57 रुपयाचं एक आहे. अजून किती? 130 रुपयाचा, 130 रुपयाचा, 140 रुपयाचा आहे पॅरासिटामॉल. म्हणजे PCD मध्ये बी आहे आणि स्टँडर्ड मध्ये बी आहे, बरोबर का? आणि तुम्ही जे डिस्काउंट देता ते स्टँडर्ड कंपनीवर देता? दोन्हीवर पण देतो आपण. दोन्हीवर देता ना? बघा तुम्ही तुमचा रेटवर बघा, आपण रेट किती आहे त्याचा MRP बघा आणि आपण दिलंय कितीला बघा ते. बर. कारण रेट वेगवेगळे आहेत. याच्या भाषेत एवढं कोण देणार नाही तुम्हाला, एवढं स्वस्त मेडिकल देतो आपण. नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आता मुद्दा कसा आहे, PCD ह्याचा अर्थ काय, प्रोपोगंडा कम
डिस्ट्रीब्युशन डॉक्टर सर्रास तुमच्या इथं डॉक्टर म्हणतोय मी. आता कोणत्या डॉक्टरचं मला नाव घ्यायचं नाही आणि कोणत्या डॉक्टराकडे एजन्सी आहे ते बी मला माहिती आहे, ते तुमचा विषय नाही. पण नफेखोरीचा प्रकार जास्त होतो PCDमध्ये. किती रुपयाला तयार होतं, रिटेलरकडे किती रुपयाला जातं, हे सगळं मला माहिती आहे. तुमच्याबद्दल माझं दुमत नाही. धन्यवाद. फार्मासिस्ट सगळेच आहेत ना? मॅनेजरचं नाव काय तुमच्या? प्रताप गुंड. जरा मोठ्यानं बोला. प्रताप गुंड. ते सगळं दोन्ही मेडिकल बघतात का? ठीक आहे, धन्यवाद भैया. पिऊशी धरतो आता चालू आहे. आता थोडंसं आपण बाहेर जाऊ, जरा बाहेर जाऊन बोलू, म्हणजे काय बाकीच्या रुग्णांना डिस्टर्ब व्हायचं नाही. या काय प्रॉब्लेम होता गार्डन? आता काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? नाही विचारा की. चांगली गोष्ट, अभिनंदन. मला वाटलं काय तुमच्या कोणत्या मॅनेजमेंटला त्रास आहे काय की माझा. धन्यवाद. अरे महात्मा फुले जीवन डायनिंग योजनेत कोणाचं बसलाय तुझे विचारा त्यांना. पैसे घेतलेत का म्हणून कोणाला तरी विचारा त्याचा. महात्मा फुले जीवन डायनिंग योजनेत बसलंय या विचार की. काय रुग्णांना विचार की, कोणाला विचार. काय विचार? महात्मा जीवन डायनिंग योजनेत बसले, पैसे कधीपासून घेतले. आपलं कोण ऍडमिट आहे तर? मी पत्रकार आहे स्वतः. बहीण आहे. महात्मा फुले जीवन दायिनी योजनेत बसलाय का? रजिस्ट्रेशन पासून तुमच्या सवलती आहेत का त्याच्या अगोदर पासून, ऍडमिट पासून? जर मोठ्यानं रजिस्ट्रेशन पासून. तुमचं नाव सांगा पूर्ण. गाव? खडकनाथवाडी. जरा मोठ्यानं बोलायचं. खडकनाथवाडी. हा. ऍडमिट कोण आहे आपलं? आई आहे. काय झालंय काकूला? काही टॅबलेट झाला. बर. मग ते महात्मा फुले जीवन दायिनी योजनेत बसलंय? हा बसले. किती तारखेला ऍडमिट होते? 22 तारखेला. बरं. रजिस्ट्रेशन कधी झालं? मॅडम सांगायला लागल्या बंद करायला घेऊन नका. कोणत्या मॅडम म्हणते? मॅडम माहिती चांगल्या वाढवलं. छान आहे की गोष्ट. आलो मॅडम लाईव्ह पब्लिक आहे, सार्वजनिक प्लेस मित्रा. पहिलं मॅडमला विचारा, परत लाईव्ह घ्या. काय कारण नाही, काहीच नाही. मी काहीच वेळ वाकडं बोलत नाही. त्यांच्या समस्या आहेत का नाही? तुम्हाला कधीपासून रजिस्ट्रेशन झालंय? ह्या म्हणजे आता तुमचा जे खर्च आहे योजनेत बसल्यापासून आहे का त्याच्या अगोदर पासून आहे? ऍडमिट पासून? योजनेत बसले. त्याच्या अगोदरचे पैसे भरलेत का? नाही भरलेले. ह्याने डिपॉझिट मागितलं का? नाही. हां, द्यायचे नाहीत. ज्या दिवशी ऍडमिट झालेत तेव्हापासूनच हॉस्पिटलला 1 रुपया द्यायचा नाही. ऐका 2 मिनिटं या इकडं. परत लाईव्ह घ्या सरांना विचारून. त्याचा काय आम्हाला प्रॉब्लेम काय? तुम्ही कोण आहेत? आम्ही सिक्युरिटी गार्ड सुपरवायझर आहे. राडारापाटा केला का? तुम्ही राडा वगैरे काय नाही, पण मॅडम ह्या रुग्णांच्या अडचणी जाणून घ्यायला काय हरकत आहे? नाही घ्या की तुम्ही, पण सरांना एकदा मॅडम विचारा. कोणते? कोण सर? काय सर आहेत खाली. कोणते सर? खटाळ सर आहेत, मॅडम आहेत. मी खताळ सरांना विचारत नाही. मी खताळ सरांना किंवा कोणाला विचारायला बांधील नाही. ती पब्लिक ट्रस्ट आहे, लोकांचं आहे. बरोबर आहे, पण थोडंफार काहीतरी नाही काय नियम आहेत सांगा ना. तुमच्याकडे सुपरवायझर आहेत ना, नियम सांगा. आमचं सिक्युरिटी आम्हाला सांगितलं की लाईव्ह घेऊ देऊ नका. तर आमचे नोटीस बसवा. ठीक आहे, नोटीस बसवा. तुम्ही बी बसवा. तुमच्याकडे आयडी राहू द्या. हो. तुम्ही मित्र मोठा भाऊ म्हणून सांगतोय. नाही, बरोबर मी आहे. काय समजायचं तुम्ही कोण आहेत? मी ह्यात ओळख अर्जंट का मला तुम्हाला? यांचा फोन आला म्हणून मी आलो. नाही तुम्ही म्हणलं मी तुमच्याबद्दल कोणाला काही बोलत नाही. लाईव्ह घेऊ नका. हायकोर्टाचं जजमेंट काय मित्रा? ए बाबा इकडे घ्या. याबद्दल मला हायकोर्ट जजमेंट काय आहे? बरोबर आहे की पब्लिक जिथं आहे तिथं मी व्हिडिओ घेऊ तुम्ही घेऊ शकता, हे घेऊ शकता, हे घेऊ शकता. त्याचा काय नाही, पण Problem थोडाफार काय? जरा सरांना आता ह्यांना जर मी विचारून. काय कारण नाही. मला ह्यांची परमिशनची काय गरज आहे? लोकसेवेला, बरोबर आहे, पण जनसेवेला मला ह्यांचे काय कारण आहेत? आमचं काय काम आहे म्हणजे security की बाबा लाईव्ह हो. काढायला लागले, तिथं आम्हाला सांगावं लागतं बाबा लाईव्ह आले केले. मला तुमच्या कामाबद्दल माझं दुमत नाही, पण मी सरळ काय म्हणतो, मी घेणार. बरोबर मी आहे. म्हणलो का नाही? काय घेणार? कारण जीवन आता मी किती एपिसोड केले? 14वा आहे. माझं भांडण काय आहे? माझं वैयक्तिक आहे का काय? महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत जेव्हापासून करा बसतो. थोडं. नाही ते माझ्याकडे बंद घेऊ नाही. नका. त्याच्याकडे करू नका. माझ्याकडे घेऊ त्याला नका. कशाला फोकस करतात? त्याचा काय प्रॉब्लेम नाही. ते बिचाराने त्यानं काय केलं? महात्मा फुले जीवनदायिनी योजना ज्या दिवशीपासून बसते, बरोबर, आज मी ऍडमिट झालो. बरोबर आहे. का मग माझं बरोबर आहे का नाही? मग मी चुकीचं काय करतोय? ह्यांच्या मदती करतोय तर काय का माझं? तुमचे पैसे खर्च वाटतात का तुम्हाला रुग्णांच्या नातेवाईकाला प्रमाणाच्या बाहेर? मग रजिस्ट्रेशन झाल्यावर महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत
पैसे का घेतले जातात तुमचे प्रश्न विचारा ना. आणि धर्मदाय रुग्णालय पण आहे ज्याचं उत्पन्न लाखाच्या आता ते टोटल फ्री आहे. मी एवढी दुश्मनी घ्यायची, मला धंदा त्या करतात आणि संचालक मंडळ ह्यांचं मोगेंबो डॉक्टर यादव बिदव लय मोठं ह्यांचं. माझं वैयक्तिक काय ह्याच्यात नाही. सिक्युरिटीचा संबंध आहे. मित्रा, मी तू सहकार्य केलं, तुझं काम केलं, मी तुला काही म्हणणार नाही. ऑफिसला बोलले, विचारलं की आमचं काय प्रोसेस मला त्यांनी रितसर नोटीस देऊ द्या, नाहीतर ह्या रुग्णाच्या मी सहाय्य घेतो. ह्यांचं जनजागृती करणं का? धर्मदाय रुग्णालय सांगितलंय का तुम्हाला कोणाला? जरा मोठ्यानं सांगा. ए बाबा घे, सांगितलंय का धर्मदाय रुग्णालय आहे? फक्त धर्मदाय रुग्णालयाच्या विविध जे हे आहेत सुविधा आहेत तुम्हाला सांगितल्यात का? तुम्हाला पैसे फुकट देता येईल का? नाही देता येणार, मला बी येणार नाही. आपण गरीब आहेत, करून खाणारे आहोत, श्रीमंत नाहीत. मग मी तुमच्यात जनजागृती करतो, माझा दोष आहे का ह्याच्यात? हा, चांगला आहे का वाईट आहे? हा, PCD औषधं असतात इथं. मी पुन्हा सांगतो PCD म्हणजे काय असते, स्टँडर्ड का असतंय. PCD लिहून ह्याच्यासाठी देतात, PCD औषधं ह्याच्यासाठी लिहून देतात की ह्याच्या डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. ती टेस्ट कशी होती, टेस्टचे 10 प्रकार कसे असतात, मी सगळं तुम्हाला सांगतो. पण आज तर माझं लाईट घेऊ देऊ नका म्हणून मला शेता अडवलं जातं. ह्याचा अर्थ काय आहे? गोरगरिबाच्या लोकांपर्यंत मला पोहोचू द्यायचं. मित्रा, सुपरवायझर साहेब, मी तुम्हाला बोलत नाही. तसं नाही आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे मॅडम म्हणल्यात- वरनं कॉल आलाय की बाबा हे असं का चालू आहे, म्हणजे असं काहीच नाही. मी भारतीय नागरिक करायला लागले. हक्क आहे बाबा आमचा. हा, बोर्ड आहे का? हा, बोर्ड आहे का? तुमचं कोण ऍडमिट आहे सर? आजी. महात्मा फुले जीवनदायिनी योजना कधीपासून लागू होती? मी सांगतो, आता मी आयडिया सांगतो. ज्या दिवसापासून तुमचं पेशंट ऍडमिट आहे त्या दिवसापासून महात्मा फुले जीवनदायिनी योजनेचा खर्च सरकार देते आणला. मग तुमच्याकडे 40,000 रुपये अंदाजित का घेतले जातात? आणि PCDचं औषधं का? स्टँडर्ड म्हणजे काय? झायडस, सिप्ला, भारी कंपनी. मी म्हणत नाही की PCD औषधं खराब आहेत, पण गुणवत्तेचा फरक आहे. आणि डॉक्टर मोठ्या प्रमाणात PCD औषधं संबंधित जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी लिहून देतात, कारण नफेखोरी जास्त आहे त्यामध्ये. लक्षात घ्या, 2 विषय वेगवेगळे आहेत, PCD आणि स्टँडर्ड. स्टँडर्ड कंपनी सिप्ला, झायडस, सन फार्मा अशा भारी स्टँडर्ड लेवलच्या कंपन्या आहेत. त्याची प्राईस तेवढीच, ह्याची बी प्राईस तेवढीच PCDची. मग असं काय कारण आहे की तेच इंजेक्शन PCDचे लिहून देता? ICU मध्ये वापरू नका असं बी काही गाईडलाईन आहेत गव्हर्नमेंटच्या. मी कोणावर आरोप करत नाही, माझ्याकडे नियमावली आहे आणि माझी टीम बी काम करते. अजय पवारला वैयक्तिक काही घेणं नाही, की मी ह्या लोकांसाठी आलोय. आणि आतापर्यंत आपण भरपूर लोकांची बिलं कमी करून दिली आतापर्यंत. मी जर खोटा आहे तर तसं पत्रकार परिषद घ्यावी ना जगदाळे मामा हॉस्पिटलच्या लोकांनी, सगळ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळानं घ्यावी, डॉक्टर यादवांनी घ्यावी, नंदन जगदाळेंनी घ्यावी. आता चला, ह्यांना डिस्टर्ब, कुणाला काय अडचण आली विनंती आहे, तुम्हाला मी सहकार्य करतो. रुपया कोणाचा मी कधी घेतलेला नाही. तेवढं तुम्ही स्वतः बी तिथं भांडा म्हणजे का हातपाय चालवायचे नाहीत. आपला अधिकार आहे ते मागायचा आहे. धर्मदाय रुग्णालय आहे हे, मग त्याची बी योजना फ्रीमध्ये, औषधापासून, स्कॅनपासून, एक्सरे पासून फ्री आहे. मग का दिलं जात नाही ह्या हॉस्पिटल पासून? बोला ना तुम्ही. पण काय नाही, यंत्रसामुग्री नाही म्हणतात आम्हाला, तिकडे लावतात त्या जनरावचे. कसली यंत्रसामग्री? सोनोग्राफी, सिटी स्कॅनचे. हा, पण तुम्हाला म्हणलंय का हे धर्मदाय रुग्णालय आहे? म्हणलंय का? तुमचं नाव सांगा. माझं नाव किरण मधुकर सरडे, पांगरे, तालुका. तुमचं कोण ऍडमिट आहे? माझे आजोबा. आजोबा आहेत ना? तुम्हाला म्हटलंय का हे तर धर्मदाय रुग्णालय आहे? आम्हाला जाऊन विचारलं लागतं योजना आहे का. मग काय म्हणतात? सांगतात आपल्या महात्मा फुले आहे. आता सकाळपासून आलोय आम्ही, सोनोग्राफी काढली आम्ही. आता पहिले सकाळी MRI काढला, जनरल पाठवले, आता सोनोग्राफीला पाठवले. इकोसाठी आता 1,500 रुपये भरून घेतले. तुम्हाला अडचण आली तर माझा नंबर माझ्या कोणत्याही मित्राकडनं घ्या. महात्मा फुले जीवनदायिनी योजनेचा नियम असा आहे, जेव्हापासून तुम्ही ऍडमिट होता, सकाळी त्यांना म्हणलं महात्मा फुले योजना मंजूर झालंय, आता इकोचे पैसे कायसाठी भरायचे, तर ती तुमचं म्हणले त्या पॅरलेससाठी फाईल केली, तर हृदयासाठी गेलेलं नाही म्हणले. सगळं बसतोय. 2310 आजार आहेत हेच म्हणतात मला. म्हणजे मी काय मनानं म्हणतो काय? मग हे असा कोणता वेगळा आजार आहे? बाहेर लावतात मशीन. हा, नाही, MRI मशीन नाही इथं, इकोचे आहेत. सोनोग्राफीची सुपरवायझर साहेब आहे का माहिती काय? सोनोग्राफीची आहे काय? सोनोग्राफीची मशीन आहे का आपल्या इथं? आहे ना? हाय 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 हाय. तुम्ही
दुर्दैवी आहात, पण ही नशिबान आहेत. हे तर मशीन असून सुद्धा तुम्हाला बाहेर पाठवलं जातं. जानरावकडे पाठवलं होतं. आणि धर्मदाय अनेक एकदा म्हणतो, हे तर 2 वेगवेगळ्या योजना आहेत. एक धर्मदाय रुग्णालय, ह्याचा अर्थ काय आहे की ज्यांची दारिद्र्य रेषेखाली आहेत, लाखाच्या आत उत्पन्न आहेत, ह्यांचा इलाज हॉस्पिटल मार्फत टोटल एकदम फुकट मोफत केला जातो. सगळ्या योजना ह्याच्या सहित, टेस्ट सहित, औषधासहित, डॉक्टर्सच्या फी सहित. बरोबर का? हे सांगितलंय. बोर्ड दिसला नसेल कुठं राव, आहे का बोर्ड? कुठं बोर्ड आहे इथं, पण माहिती पूर्ण दिली जात नाही. कुठं बोर्ड आहे? स्कॅन कुठं? स्कॅन सेंटर स्कॅन पशी काय म्हणून लिहिलेलं आहे? पूर्ण माहिती दिलेली आहे. फक्त एवढ्या योजना आहेत तिथं. योजना आहेत, पण धर्मदाय रुग्णालयाचं हे सांगितलंय का? संपर्क क्रमांक आहे का कोणाच तिथं? नाही ना. म्हणजे मी खोटा तर बोलत नाही. आणि महात्मा फुले जीवनदायिनी योजना कशी आहे? जेव्हापासून ऍडमिट होता तेव्हापासून पॅकेज आहे. जर ऑपरेशन बी आहे आणि उपचार बी आहे. त्यामध्ये अडचण आली तर संपर्क करा. माझ्या मित्रांना सांगतो मी. स्वतः बी भांडा मॅनेजमेंटला. भांडा म्हणजे आपला हक्क मागा. धन्यवाद. या आता थोडा आणि बाहेर जाऊ आपण. धन्यवाद सुपरवायझर साहेब. मोबाईल आडवाच होय मोबाईल आडवा धर आडवा धरा. आडवा धर तुम्हाला जसं वाटतं तसं शूट घ्या. या इथं. आता राहिलेला मी बोलतो ह्यांचं दौड बांधाल. राहू दे तुमच्या माझ्याकडे राहू द्या का? एकच आहे माझ्याकडे. असं नाही, ती दुसरं दुसऱ्याला द्या तू बोलायला. आता दुसरं नाही कोण बोलणार. आता आपण बोलायचं. चालू आहे ना लाईव्ह? ओके. ते डॉक्युमेंट दिलेले. एवढा लांब जाऊ नका, थोडं जवळ जा. तू आडवा घे. तुला तुझ्या हिशोबानं बघ. तुला मग तुमचा बघा. हां. आता माझ्याकडे हे डॉक्युमेंट आहे. दिसतंय का तुम्हाला? ते बी बरं. आता मी मागा म्हटलो जागदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आहोत. मेडिकलमध्ये गेलतो आपण इथल्या जागदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअरमध्ये. थोडंसं म्हणले व्हिडिओ कोण घेत आहे देऊ नका, परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. पण हायकोर्ट जजमेंट बहुतेक तर सिनियरांना, सुपरवायझर किंवा सिक्युरिटी गार्डला मी दोष देणार नाही. सिनियरांना नेम माहिती आहे का नाही काय माहिती की पब्लिक प्लेसमध्ये कोणीही व्हिडिओ काढू शकतो. आणि मी माहिती देतोय लोकांच्या चांगल्या भल्यासाठी. जर मी माहिती देत असेल तर मला थांबवणं चूक, मग कुछ तो गडबड. PCD कंपनी आणि स्टँडर्ड कंपनी याबाबत मी बोललो होतो त्या ठिकाणी. आता तुम्हाला सांगतो PCD कंपनीचा अर्थ काय आहे? प्रोपोगंडा कम डिस्ट्रीब्युशन. आता ह्याच्यामध्ये काय होतं, समजा पॅरासिटामॉल नावाचं एक इंजेक्शन आहे किंवा टॅबलेट असेल. एक उदाहरण म्हणून घेतोय. आता बघा मॉर्फेन इंजेक्शन एक आहे. पहिलं पॅरासिटामॉलचं सांगतो मी. पॅरासिटामॉल समजा एखाद्या ठिकाणी 57 रुपयाला, ते मागा म्हटले 57 रुपयाला आहे. मग त्या PCD कंपनीकडून यांना मिळतं एक 7 ते 8 रुपयाला, अंदाजित 7 ते 8 रुपयाला. आणि इथं विकलं जातं त्याच रेटला. वाढीव रेट म्हणजे काय? 7-8 रुपयाला विकलं जात नाही. 57, 125, 250 घवल तसं रुग्ण, जसं वाटते तसं रुग्ण बघितला की हॉस्पिटलच्या लोकांना, मॅनेजमेंटला असं वाटतं आगाय बकरा, आगाय बकरा. अरे घर गरीबाची तरी मला क्यों करा, कबर में पाँव लटका के बैठे हो, फिर भी नफाखोरी ही मागते हो. श्री खूप सन्माननीय बोला म्हणतात नंदन जागदाळेंना, डॉक्टर यादवांना, PT पाटील यांना, ते काय देबडवार का काय आहे की कोण बितुळे. मी टप्प्याटप्प्याने सांगतो. पहिलं ह्याचं विश्लेषण करतो मी की PCD औषधाचं काय आहे की पॅरासिटामॉल हे औषध मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हे स्वतः बनवत नाही. हे काय करतं, PCD कंपनीचं औषध एखादी पॅरासिटामॉल कंपनी असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीला लायसन देते. मग ती व्यक्ती तिथं औषधं तयार करते आणि ती औषधं आलेल्या बार्शीमध्ये, म्हणजे बार्शी तालुक्यात असेल, सोलापूरमध्ये, प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रभर, भारतभर डिस्ट्रीब्युशन करते, वितरण करते.
मग ह्याच्यात नफेखोरी जास्त असते. डॉक्टरच का लिहून देतात हे, का त्यात नफा खूप असतो. मग स्वस्त औषधाच्या महाग औषधाच्या तुलनेत एकदम स्वस्तच औषधं का दिली जातात. महाग म्हणजे झायडस, सन फार्मा, सिप्ला हे जे औषध गोळ्याच्या कंपन्या आहेत ह्या बी PCDपेक्षा महाग नसतात. सेमच प्राईज असतात, थोडं खालीवर होईल पण स्टँडर्ड असतात. ह्याच्यात गुणवत्ता असते. 2 पैसे वाचवण्याच्या नादात मी, तुम्ही किंवा कुठलाच व्यक्ती आपल्या रुग्णाच्या जीवाशी खेळू शकतो का. एकदा गेलेला रुग्ण कोणाचाच माघारी येऊ शकतो का. मग PCDच औषध का, कारण डॉक्टरांना त्यात 50 ते 60% प्रॉफिट मिळतं, पण त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न आहेत. आता तुम्हाला मी एक वाचून दाखवतो की कोणकोणते इंजेक्शनं इथं उपलब्ध होतात, मिळतात किंवा न मिळतात. PCDच का दिली जाते हे तर मी म्हटलो. आता ह्याच्यामध्ये मोरोफेन इंजेक्शन असेल. आता PCD कंपनीचं मोरोफेन इंजेक्शन 1 ग्रॅम VRP 1000 रुपये त्याचा रेट असतो. बॉक्सवर, इंजेक्शनवर हे जे औषधं असतात त्याच्या MRP असतात. ती इथं जे रंगा नावाचा एक डॉक्टर आहे, रंगा बिल्ला, त्याच्याकडची फक्त त्या रंगा बिल्लाकडं PCD कंपनीची एजन्सी आहे. त्याच्याशिवाय बार्शीत कुणाकडं त्या PCD कंपनीची औषधाची एजन्सी नाही. त्या रंगा बिल्लाकडंच आहे. त्या रंगा बिल्लाचं नाव सांगतो नंतर मी तुम्हाला. ते रंगा बिल्ला डेंजर आहेत. गोरगरिबाच्या जे रुग्ण येतात त्यांना लुटायचं काम त्या रंगा बिल्लांचं आहे. आणि त्याला साथ कोण देतं, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची कमिटी. मग आता तुमच्या एक लक्षात घ्या विषय की आपला विषय काय, PCD कंपनी मी म्हणत नाही डुप्लिकेट आहे, पण मी म्हणतो गुणवत्तापूर्ण नाही. त्याचं टेस्टिंग वेगवेगळ्या प्रकारचं असतं. स्टँडर्ड कंपनीचेच औषधं तुम्ही का वापरत नाही, कारण डॉक्टरांना संबंधित हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला पैसे भेटत नाही, नफा भेटत नाही. मग स्टँडर्ड कंपनीचे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ असोसिएशन हे तर गुणवत्ता तपासून आणलेली असते आणि हे ICU मध्ये वापरा म्हणून त्यांना परवानगी आहे. PCD सर्रास वापरलं जात नाही. मी तुम्हाला ते सांगायला लागलोय. आता दुसरा विषय असा आहे, आता माझ्याकडे आता मेडिकलवाल्यांनी म्हटले की पावती काढली, ही बिल आहेत, बिल यांच्यात हॉस्पिटलचे जागळे मामा हॉस्पिटलचे बिल आहेत सगळं. त्या बिलामध्ये वेगवेगळे औषधं असू शकतात, MG BMG मध्ये फरक पडू शकतो, पण ह्या बिलांमध्ये PCDची औषधं जी दिली जातात ती जास्त प्रमाणात दिली जातात. नियम असा आहे की ICU मध्ये, पुन्हा एकदा म्हणतो मी, नियम असा आहे की ICU मध्ये सर्रास PCD औषधं वापरत लोक नाहीत. लोक म्हणजे कोण, हॉस्पिटल वापरत नाही, डॉक्टर वापरत नाहीत, पण इथं नफेखोरीमुळे ते सर्रास वापरलं जातं. हे बिल आहेत आणि माझ्याकडे सगळ्या डिटेल्स सगळ्या आहेत माझ्याकडे. तुमच्या थोडं लक्षात यावं म्हणून मी प्राथमिक सांगायला लागलोय. आता काय आहे यांच्याकडे, मी FDA बी तक्रार देणार आहे की बाबा ह्यांच्या ज्या औषधाचा स्टॉक आहे जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीचा ते तपासावा. यांच्याकडे खूपशे असे प्रकरणं आहेत की कोरोनाच्या काळात बी वेगवेगळ्या अफवा आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत की रुग्णांना तर बॉड्या बी भेटत नव्हत्या. रेमडेसिवीर सुद्धा कोणत्या प्रकारचं वापरलं गेलं, आता बी कोणत्या प्रकारची औषधं वापरली जातात ती म्हटलंय, काय भानगडी आहेत ती बी म्हटलंय. पण त्याच्या पुराव्यानिशी मी तुम्हाला पुन्हा आणखी माझी टीम शोधते, ती सगळं शोधतोय मी ते सांगतो. आता मला सांगा, स्टँडर्ड कंपनी आणि PCD कंपनीमध्ये तुलना केली की गुणवत्तेचा फरक आहे. फक्त स्टँडर्ड कंपनी ह्यांना कमिशन जास्त देत नाही डॉक्टरांना, आणि PCD कंपनी जास्त प्रमाणात कमिशन डॉक्टरांना किंवा संबंधित मेडिकलला देते. मग हे फायदा कोणाला आहे, डायरेक्ट संचालक मंडळाला आहे. आता जर एखादं औषध आहे 57 रुपयाला, मग सांगितलं मी तुम्हाला, आता मेडिकल हॉस्पिटल जे आहे जगदाळे मामाचं, ह्याची औषधं गोळा जी करायची आहे म्हणजे परचेस करायची, विकत घेतोय होलसेलर करून. मग म्हणलं ना रंगा बिल्ला इथला एक डॉक्टर आहे की जे PCDची एजन्सी फक्त बार्शी तालुक्यामध्ये त्याच्याकडे आहे.
आणि थर्ड पार्टी लायसन समजा मग आम्ही म्हटलो आणि समजून सांगतोय मी विषय की बार रिपीट करायचं काय कारण आहे की PCD तुमच्या मनात संभ्रम येईल तर मग PCD डुप्लिकेट आहे का? मी म्हणत नाही डुप्लिकेट आहे, पण गुणवत्तेमध्ये फरक आहे. अशा खूपशा केसेस झालेल्या आहेत. मग तिरंगाबिलला जे डॉक्टर आहेत PCDचे जास्तीत जास्त कंपनीचे औषधं इथं रिकमेंड केले जातात डॉक्टरांना आणि संस्थेला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॉडीला नफा मिळवून देण्याच्या उद्देशानं. आता तुम्हाला ह्याचा बी मी पूर्ण डाटा काढतोय. आता PCD कंपनीचेच का घ्यावे आणि का घेऊ नये या बाबतीत बी थोडंसं मी तुम्हाला सांगतो. आता बघा यामध्ये थोडक्यात सांगतो मी. आयुष्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो नियम काय आहे, टेस्ट कोणत्या वापरल्या जातात. आता तुम्हाला ICU मध्ये हे इंजेक्शन का वापरलं जात नाही? स्टॅरिलिटी जिवंत जंतू आहेत का याचा रिपोर्ट नो ग्रोथ पाहिजे. पर्टिक्युलर मॅटर म्हणजे काचेचे रबराचे धुळीचे कण फुफ्फुस मेंदू ब्लॉक करतो. स्ट्रोक 6000 कण लिमिट WFI ने धुतात. कण फायबर असते ह्याची बी तपासणी केली जाते. हे PCD आणि स्टँडर्ड दोन्ही औषधामध्ये हे चालतं, पण इथं ICU मध्ये PCD का वापरत नाही याबाबत म्हणतोय मी. स्टॅबिलिटी 2 वर्ष खराब होणार नाहीत. तर एली प्लास्टिक रबर केमिकल मिक्स असतं ते आहे का? पुन्हा ओरिजिनल सारखे काम करते का? आता ह्याच्यामध्ये प्रत्येक टॅब वायल समान का डोस त्याचं बी प्रमाण असतं. M म्हणून एक टेस्ट असते ते नंतर सांगेल मी दुसऱ्या एपिसोडमध्ये. म्हणून हे ICU मध्ये वापरले जात नाही, कारण त्याची बी डिटेल मी तुम्हाला सांगतो. एवढ्या टेस्ट 5 PCD इंजेक्शन आणि टॅब्लेटला कराव्या लागतात. मग ते होतात का? तर शक्यतो कमी प्रमाणात होतात. आता कायदा काय म्हणतो बघा. कायद्यामध्ये असं म्हणणं आहे की उत्कृष्ट दर्जाचीच स्टँडर्डच औषधे मध्ये WHO प्रमाणित केलेली विविध टेस्टमध्ये पास झालेली औषधेच रुग्णांना द्यावी. स्वस्ताच्या नावावर जर रुग्ण दगावला तर ह्याची जबाबदारी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर असते, पण घेत नाही. ICU साठी ब्रँडेड लागतात. सन फार्मा असेल, मी काही सन फार्माची ॲड करत नाही ना, तर ते बी म्हणायचे झालं लय मोठ्या कंपन्या झायडस सन फार्मा ते खूप मोठ्या कंपन्या आहेत. रिलायन्स म्हणायच्या यायला आमच्या विरोधात PCD वाल्याच्या विरोधात अजय पवारला का ह्यांनी सोडला का? तर त्यांना काय गरज माझ्यासारखे किरकोळ कार्यकर्त्याचे. आता केसेस कुठं झाल्यात ते बी सांगतो मी तुम्हाला. त्याच्या जे PCD आहे त्याच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी केसेस झालेले आहेत की PCDचा वापर कुठे करावा आणि काय करावा. तर PCD स्टँडर्ड आणि तुम्हाला डिटेल्स नंतरच्या लाईव्हमध्ये सांगेल. काही ठिकाणी केसेस कुठं झाल्यात आणि बार्शीत कोणाकडं मगावे म्हणलं तीनदा ह्या गोष्टी म्हणतो मुद्दाम मी आहे ते बी सांगतो मी. जर PCDच्या गुणवत्तेबद्दल शंका असेल तर मग जगदाळे मामा हॉस्पिटल येथील डॉक्टर किंवा मेडिकल किंवा संचालक मंडळ हे का खरेदी करतं PCD जास्त प्रमाणात आणि तेच पेशंटसाठी जास्त का लिहून दिलं जातं? कारण नफेखोरी, ह्यांना नफा पाहिजे. आणि खाली लिहितात चिठ्ठीच्या खाली फॉर यू गिफ्ट फॉर यू 1200 रुपये वाचले, डिस्काउंट दिलं. हे कसं होतंय? तुम्ही MRP स्वतः छापाला लावता त्या कंपन्यांना की त्याची MRP छापा
आणि तुम्ही डिस्काउंट देता आणि रुग्णाला म्हणतो मी आम्ही डिस्काउंटमध्ये देतो आणि स्वस्त देतो बार्शीत ते मागा म्हटलं की मेडिकलवाले बार्शीत नाही तेवढं स्वस्त देतो. पण ह्याच्यातले त्या बिचाऱ्याला बी माहीत नसेल काय नेमकं आहे ते. आता हे तक्रारी आहेत माझ्याकडे जिथं जिथं झालेले आहेत. मी सगळा डाटा गोळा केला आहे आणि करतोय बी. थोडंसं वेळ लागतोय कारण ह्याच्यामध्ये खूप हे कायद्याचे शिक्षा 3 केस स्टडी. नाशिक ICUमध्ये मृत्यू झाला 2023 गुन्ह्यात PCD पेप्टाज दिले. BAT 10 पट जास्त पेशंट शॉकने दगावला. नाशिकचा विषय म्हटलो मी. केस 2 UP सरकारी हॉस्पिटल 2024 गुन्हा PCD. जरा शब्दात फरक पडतो पण जराशी लय सबट्रिक्शन पार्टिक्युलेट फेल. 3 मुलं रॅक्शन, 1 मुलाचा मृत्यू. हे उत्तर प्रदेश UPमध्ये झालं आणि त्याचं कारण PCD ह्या औषधामुळे झालेलं आहे. हे कोणाला हे त्या बाबतीमध्ये ऑनलाईन केसेस PCD कंपनीच्या विरोधात असतील किंवा इतर कंपनीच्या विरोधात असतील ते तुम्हाला ऑनलाईन आजकाल जग खूप फास्ट झालं. इंटरनेटमुळे कुठे उपलब्ध होतं. मी केस सांगितले माझ्याकडे दिल्ली मेडिकल 2022 गुन्हा पिवळा PCD. पॅरासिटामॉल IV विकला लिव्हर डॅमेज. पुन्हा आणखीन बी आहेत काय. आता हे झालं मी 4 गावांची नावं व्यवस्थित सांगितली की PCDमुळं काय होतं ते फरक बी सांगितला. आता काय विषय आपल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची अध्यक्ष मी त्यांना लाडानं आदरानं मोग्यांबो म्हणतो डॉक्टर यादव यांना. तर असू द्या काय हरकत नाही. माझ्या मुलीने एक स्क्रिप्ट सांगितली. मिस्टर इंडिया सिनेमा दाखवला होता मला काल. तेजा आणि डागा अमरीशपुरी यांना मोठं पात्र आहे. अमरीशपुरी यांना भेटायला येतात. अमरीशपुरी असा एका स्टाईल ॲक्टिंग एवढी जमणार नाही. ते मोठे कलाकार होते आणि थोडासा मी प्रयत्न करतो. तेजा इकडे उभारतो डागा इकडे उभारतो आणि विचार आज तुम्ही काय केलं. फक्त तेजा म्हणतो आम्ही खूप नकली औषधं स्टेबल नसणारे औषधं XYZ केलं. इकडे डागाला विचार मग अमरीशपुरी बघूया खुश कारण घोटाळा मोठा केला आहे ना त्याच्यानं खुश. अमरीशपुरी म्हणून बघूया खुश थोडासा खुश झाला. इकडे डागा म्हणतो अरे मी शिक्षण क्षेत्रात कुठाने केले. जे लायकीचे पोरं होती शिक्षक होणारी मी त्यांना डावले नियम डावलले आणि त्यांना शिक्षक केले. मोग्यांबो आणि खुलपो मोग्यांबो खुश. तर आजचे सन्माननीय घोटाळा कसा पचवायचा असं म्हणणारे पूजनीय महात्मे मोग्यांबो डॉक्टर यादव सर. घोटाळा कसा पचवायचा हे बाबांनो तुम्ही का तसलं शिकू नका. चांगलं शिका. हे आपल्यावर आईबापाचे संस्कार चांगले आहेत पण अन्यायाच्या विरोधात लढायचं आपल्या रक्तात आहे. जात धर्म आपल्याला माहिती नाही. तर ते प्रमुख सूत्रधार आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की आदरणीय डॉक्टर साहेब यादव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ तुम्ही अध्यक्ष आहात. आरोग्य कमिटीचे जगदाळे मामा हॉस्पिटलचे तुम्ही प्रमुख आहात. हे कसं चालतं. कुणाला लाभ पोचवताय तुम्ही करोडो रुपये गोळा करून. महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत बी आर्थिक गैरव्यवहार होतात. रुग्णांना आपण पैसे दिलेत लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेत. माझ्या तक्रारी आहेत. फक्त शस्त्रक्रियाच नाही तर त्याच्यात उपचार सुद्धा आहेत पण ते तुम्ही देत नाही. या जरा असं पाऊस या हां आता म्हणजे कम्फर्ट झालो आपण सगळे. मग डॉक्टर साहेबांना माझं म्हणणं आहे तुमचे किती आदरयुक्त बोललो बाबा मी. डॉक्टर यादव बबन यादव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. घोटाळा कसा पचवायचा हे बी सांगते त्यांच्याकडनं शिकावं. हे जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये औषध गोळ्याचं जी परचेस होतं जे धर्मदाय रुग्णालय असून जे गोरगरिबांना त्याचा लाभ दिला जात नाही. तुम्ही आरोग्य कमिटीचे तुम्ही प्रमुख आहात. मग ही धनलक्ष्मी कुणाकडे जाते. म्हणजे ह्याला खतपाणी ह्याला आशीर्वाद तुमचे आहेत का. आता तेजा आता आणखीन एक सांगतो. त्यांच्या संचालक मंडळात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळात वाटण्या झाल्या. तेजा नंदन जगदाळे माननीय सन्माननीय
घोटाळा कसा करायचा, आर्थिक गैरव्यवहार करून रुग्णाला कसं लुटायचं, या बाबतीमध्ये प्रवचन लोकाला देऊन लोकाला ब्रह्मज्ञान आणि स्वतः का कोरडा पाषाण असणारे ते ज्या म्हणतो मी नंदन जगदाळेंना, त्यांच्याकडे मेडिकलचा व्यवहार असा ऐकण्यात आहे, चर्चेचा विषय. आता माझ्याकडे तर नाही, मी गरीब आहे, ज्याला एकच गुंठ आहे ती बी नावावर नाही. अशा गोरगरिबाची लुटपुटवर हो डॉक्टर यादव साहेब, काय तर बोलावं आपण यादव साहेब डॉक्टरांनी पण. ते ज्या म्हणलं म्हणून नंदन जगदाळे सरांना राग येतो, सन्मान्य बोला म्हणून त्यांना. मी गरीबाचं रक्त श्वसता मेडिकल तुमच्या ताब्यात आहे, जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीचं. तिरंगा बिल्ला जे आहे डॉक्टर, त्यांचं बी नाव मी सांगतो तुम्हाला. PCD कंपनीची एजन्सी त्यांच्याकडे आहे, कुठेच औषधं भेटत नाही पुन्हा. PCD सारख्या आणखीन बी कंपन्या आहेत. आता ह्यांचं झालं नंदन जगदाळेंचं, ते जे आहेत आर्थिक गैरव्यवहाराला खतपाणी कसं घालायचं म्हणून सन्माननीय पूजनीय म्हणतो मी त्यांना. खूप खूप धन्यवाद. जगदाळे मामांनी मोठ्या आशेनं त्यांच्याकडे सूत्र दिले असेल, त्यांना स्वर्गातून सुद्धा वाईट वाटत असेल. मला कधी कधी मागच्या लाईव्हला म्हटलं होतं की मला असं वाटतं की ज्याला यांच्या पापाची घागर भरती करायला, पालती करायला, जी भरती केलेली आहे ती पालती करायला माझ्यामध्ये तर अवतरावे जगदाळे मामा. किती कमवायचं असतं हो या डॉक्टर लोकांनी. जगदाळे मामांच्या विचाराला फाटा देत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, मगा म्हणलो डॉक्टर यादव असेल, नंदन जगदाळे असतील, आता पुन्हा एक आहेत PT पाटील, ते बी मोठे डाग आहेत, त्यांना म्हणल्यावर राग येतो. मग माझा त्यांना एक प्रश्न आहे, माझ्याकडं नियम डावलून स्वतःच्या नातेवाईकांना शिक्षक म्हणून भरती केलेल्या लोकांची यादी आहे. आता नवीन ते बरं झालं आठवलं, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेत महाराष्ट्र विद्यालय असेल, शिवाजी कॉलेज असेल, वाशीचा असेल, जनता महाविद्यालय असेल, जे एडशीमध्ये आहे, ह्या शाखेमध्ये नव्याने 24 जागांची भरती, शिक्षक भरती निघालेली आहे. शिक्षक भरती निघालेली आहे. ऑलरेडी 100-150 शिक्षक नेमबाह्य भरलेले आहेत, धनलक्ष्मी घेऊन स्वतःच्या नातेवाईक भरलेले आहेत. ज्याला कोणाला माहिती हवी त्यांनी माहिती अधिकार टाका शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात, त्या कॉलेजमध्ये. मी खोटं बोलतो तर त्यांनी सिद्ध करा की मी खोटा बोलतोय म्हणून आता सर्व तरुण मुलांना विनंती आहे, जे शिक्षक होण्याचं स्वप्न बघतात, गरीब जे मुलं आहेत, जे अभ्यासू आहेत, ज्यांनी रात्रंदिवस कष्ट केलेत आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना म्हणतोय आणखीन एकदा 24 जागा शिक्षका भरतीच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेत निघालेल्या आहेत. त्याचा लाभ घ्या. जिथं नडल तिथं मी आहे. आम्हाला धमक्या सारख्याच आहेत, त्याव करतो, मला काही फरक पडत नाही. मी स्वतः खंबीर आहे त्या गोष्टीला. मी केलं म्हणणारे आम्ही केलं. अरे मग नंदन साहेबांनी, डॉक्टर यादवांनी, PT पाटलांनी सगळ्यांनी केलं, तर मग जगदाळे मामांनी काय केलं? त्या महात्म्याच्या तर पुण्यावर तुम्ही जगताय, गोरगरिबाची योजनेत लूट करताय, औषधात लूट करताय. जगायचं कसं? हेतवर की नवीन शिक्षक होणाऱ्या तरुण पोरांची बी तुम्ही दिशाभूल करता. हे काय चाललंय नेमकं? मी वारंवार जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये येणार. गोरगरिबांच्या ज्यांच्या बी समस्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. स्वतःचे मोबाईल नंबर बी टाका. मी स्वतः किंवा माझे सहकारी मित्र तुमच्या सेवेसाठी तो हेच आहे महात्मा फुले जीवनदान योजनेचं ऑफिस आहे, उपलब्ध राहू. मग बोलक्या प्रतिक्रिया बी ऐकल्यात तुम्ही. धर्मदाय रुग्णालय आहे ह्याची माहिती देत नाही, तर आजच्या पुरतं इथंच. बाकी मी टप्प्यानं सांगतो की PCD आणि स्टँडर्ड औषधामध्ये गोंधळ कसा आहे. तर इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.